बोल किटी, भेटलीस दादाला? कसा आहे तो? आशू म्हणजे बघितलं ग, बाहेरूनच बघणार ना, ICU मध्ये आहे ना तो. आणि वहिनी आणि मालू कशा आहेत? आशू आशू तू न येण्याचं योग्य कारण सांगणं फार कठीण जाते का मला. खरंच नाही सांगता येत. आशू now it's time to honesty. तुझ्या न येण्याने त्यांचा धीर खचत चाललाय. किटी, किटी, मला असं वाटतं की आता वेळ आली आहे. कोणती? सगळ्यांना सगळं खरं सांगायचे. जास्त तमाशा केलास ना तर पोलिसात तक्रार करीन तुझी. सगळी दारू उतरेल. एकदा पोलिसांचा हात गळ्यात पडला ना की मग कळेल तुला. काय सुपरस्टार पलाश पुरंदरे असं एकदम दचकताय का? तुमच्याबद्दल माझ्याकडे पुरावे असले तरी लगेच अटक नाही करणार मी तुम्हाला. अटक? अरे सेलिब्रिटी आहात तुम्ही बा, थोडं बहुत इकडे तिकडे चालतं, पण आमचं तसं नाही. आम्हाला सगळीकडे बघावं लागतं. काय समाज स्वास्थ्य राखणं हे आमचं कर्तव्य आहे ना. त्यामुळे कोणी असे काही उद्योग करायला लागलं की आम्हाला त्यात लक्ष घालणं भाग असतं. तुम्हाला म्हणायचंय काय? ठीक आहे, आपण नंतर बोलू. तुम्ही जरा आज टोन मध्ये दिसताय. मी काय वाहन चालक आहे, गाय मी नाही चालवणार आहे. तुम्ही बघू शकता. नाही नाही, तुमच्याकडे सगळा स्टाफ आहे मला माहिती आहे, पण मी त्याबद्दल नाही बोलत आहे. तुमच्या प्रायव्हेट पर्सनल ऍक्टिव्हिटी बद्दल बोलतो. म्हणजे काय म्हणायचं? आम्हाला सगळं माहिती आहे बरं का पुरंदरे साहेब. बरेच दिवस लक्ष ठेवून आहे मी तुमच्यावर, पण म्हटलं मराठी आर्टिस्ट आहे, सेलिब्रिटी आहे, ही अशी बदनामी झाली तर करिअरची माती नको व्हायला तुमच्या, म्हणून जरा शांतपणे घेतोय. हिंदीत चालतं हो सगळं, हिंदीत सगळं चालतं, पण आपल्या मराठीत नाही चालत. काय हे बघा तुम्ही असू देत असू देत असू देत. आता खरं तर ही बोलण्याची वेळ नाही आहे. तुम्ही जरा आज टोनमध्येच आहात, आपण नंतर बोलू. सावकाशीने बसून भेटून बोलू. काय हा, तुम्ही कुठे जाता, काय करता, या होळकरच्या नजरेत आहे सगळं. सविस्तर भेटून बोलू. बसा गाडी. काय सोडायला येऊ मी तुम्हाला? हा मग ओके. काळजी घ्या. हा.
कधी येणार आहेस बाळा तू? तुझ्या येण्याची चाहूल लागली त्या क्षणापासून आतुर झाले फक्त तुला पाहायला. तू मला आई कधी म्हणशील त्या क्षणाची वाट बघते. तोपर्यंत मी एकटीच असेन रे. तू आल्यावरच हा एकटेपणा दूर होणार आहे. तू आलास ना की मी सगळं करीन तुझं. तुला नाहू माखू घालीन, तुझ्यासाठी अंगाई गाईन, काऊचिवच्या गोष्टी सांगेन. जगात जे जे काही सगळं चांगलं सुंदर छान आहे ना ते सगळं मी तुझ्यासाठी आणेन. तुला एक क्षणही नजरेआड होऊ देणार नाही मी. माझ्यासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख तू आल्यावरच मला मिळणार आहे. आशू, ए आशू, आता किती रडणार आहेस का? ऑलरेडी खूप रडून झालंय तुझं. आपल्या माणसांजवळ रडणं वेगळं ना किती. सॉरी. हे लक्षातच आलं नव्हतं ग माझ्या. दादा कसं आहे? आशू बरं आहे दादा. आणि माझं एक सगळं ठीक होईल. आम्ही सगळे आहोत ना. पण मी नाहीये ना तिकडे. बहिणीची काय अवस्था झाली असेल, एकटीच येते तिकडे. दादा बहिणींना काय वाटत असेल? दादाच्या जीवापेक्षा असं कोणतं कारण आहे जे मला त्याला भेटण्यापासून अडवत आहे? आशू, सगळं ठीक होत. थोडे दिवस हे सगळं सहन कर. थोडा धीर धर. सगळं ठीक होत. काळजी करू नकोस तू. फोन घे, कामाचं असेल. हेलो, हाँ मोहनलाल जी. हाँ बोलिए. अच्छा, कौन सी डेट के बारे में? नहीं, वो डेट का तो हाँ. अच्छा, एक मिनट होल्ड कीजिए. एक मिनट. जास्त तमाशा केलास ना तर पोलिसात तक्रार करीन तुझी. आम्हाला सगळं माहिती आहे बरं का. एकदा पोलिसांचा हात गळ्यात पडला ना की मग कळेल तुला. बरेच दिवस लक्ष ठेवून आहे मी तुमच्यावर.
पलाश, काय रे इथे का बसलास? मीरा, पुन्हा ड्रिंक्स घेतलीस तू? काय रे? अरे बस ना, बस. रे बोल ना माझ्याशी, बोल बोल माझ्याशी. पलाश, तुझं ड्रिंक्स घेणं फार वाढलंय हल्ली. हे बघ, या बाबतीत स्वतःची मर्यादा स्वतःच पाळावी लागते, नाहीतर उद्ध्वस्त होईल सगळं. मला सोडून कुठे जाणार आहेस? काय? राघव ना, माझ्यावर राघव, तुझा अधिकारच आहे तो. पण मी तुला प्रॉमिस देतो, मी चांगला माणूस आहे. मी तुला कधी दुखवणार नाही. पण मला सोडून जायचं नाही जाणार ना. आय लव्ह यू, आय लव्ह यू. मला माहिती तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, नाही सोडू शकेल ना मला, नाही ना. मला माहिती. मीरा बोला, तू नाही जाणार सोडून मला. तू नाही जायचं, सोडून नाही जायचं. मला तुझी गरज आहे, नाही जायचं. पलाश, तुझा अपमान केलाय का कोणी? हर्ट झालायस का तू? काय झालं? माझा अपमान? अरे किसने किसका दिल तोड़ा है, किसके दिल को ठेस लगी है, किसने फूकी चिंगारी और किसके घर को आग लगी है. पलाश पलाश, पलाश, मला सोडून जाऊ नको लागेल. कसला विचार करता एवढा? आशूचा काय पत्ता? बोलणं झालं तुझं? झालं माझं बोलणं तिच्याशी. कुठं आहे ती? आहे बंगलोरला आहे. मग तो होळकर म्हणतोय? हे बघा, तुमच्या तब्येतीपुढे अश्विनी कुठे आहे, काय करतेय, हे मला अजिबात जाणून नाही घ्यायचंय. आणि तुम्ही पण सध्या हा विचार नका ना करू. डॉक्टरांनी तुम्हाला अजिबात बोलायचं नाही असं सांगितलंय ना, बजावलंय ना तसं. मग तोच तर पेच आहे ना. हृदय ऐकतच नाहीये मेंदूच. अंजू, तुला ठाऊक आहे, माझं हे सगळं दुखणं त्या रात्रीच्या होळकरच्या बोलण्यानंतर झालेलं आहे. अहो, त्या होळकरचं बोलणं काय मनावर घेताय तुम्ही? ओळखतो ना आपण त्याला. काय नाही, आपल्याकडनं पैसे उकळायचे असेल म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत त्याची.
अश्विनीच्या कर्ज प्रकरणापासून ओळखतो ना आपण त्याला. खरंय, काही अर्थ नाही त्याच्यात. मग कारण आशू इथे मुंबईत असती तर माझ्या दुखण्याचं कळल्यावर धावत आल्याशिवाय राहिली नसती. ते बंगलोरमधून ऑफिसचं काम उरकून सगळं सोपवून यायचं म्हणजे थोडा वेळ लागणारच तिला. भासच झाला असेल त्या दिवशी मला. हे बघा, आता तुम्ही नका जास्त विचार करू. झोपा शांत. ठीक आहे अश्विनी. कशी आहेस? हे बघ अश्विनी, तू दादांच्या तब्येतीची काळजी करू नकोस. त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. माझं पूर्ण लक्ष आहे तिकडे. मला माहिती आहे तुला त्यांना भेटायचंय, पण अगं या परिस्थितीत तू समीर, समीर, पोचलीस तू अशू? मी नाही पोचलीस ना अजून? अशू, मला समजतच नाही तुझं काय चाललंय ते. मला तर वाटतं ना अशू, तू त्या प्रधानांची मिंदी झालीस आणि तुझ्यापेक्षा जास्त मिंधे पण मला सोसावं लागतंय. कारण तू माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे घेतलेस ना त्यांच्याकडून. समीर, तू असं का बोलतोयस? नाही, तू ना त्यांच्या हातातलं बाहुलं झालीयस आशू. त्यांनी जर सोडलं तरच तू जाणार, आणि त्यांच्या नोकरीवर लाथ मारून तरी कुणाच्या जीवावर जाणार ग तू? हा, ते माझं पण काही होत नाहीये ना. आशू, डिग्री घ्यायपर्यंत जगण्यापुरते तरी पैसे पाहिजेत ना मला. दर 20 दिवसांनी नोकरी बदलते का माझी? आशू, मी खूप फ्रस्ट्रेट झालो. तुझ्यासाठी, आईसाठी, दादासाठी मी काहीही करू शकत नाही. नाही आशू, बस झाला आता. मी निर्णय घेतलाय. मी आता इथलं सगळं सोडून परत येतोय. समीर, हॅलो.